श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवत आहे नाचणीच्या पिठाचे थालीपीठ. मी इथे नाचणीचं पीठ, काकडी किसून घेतलेली आहे, बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, थोडंसं बाइंडिंगसाठी ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण घातलेलं आहे मिरची, आलं आणि लसूण, थोडा कढीपत्ता, सगळं मिक्सरला भरड काढून त्याचं पीठ छान थालीपीठाचं आता पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. चपातीपेक्षा थोडंसं पातळ पीठ मळायचं आणि इथं आता मी थालीपीठ करायला घेतलेली आहेत. एका स्वच्छ रुमालावर थालीपीठ थापून घ्यायचे आहेत. गॅसवर तवा ठेवलेला आहे तापायला. छान सगळ्या बाजूंनी आपण एकसारखं थापून घ्यायचं आहे थालीपीठ. मध्ये त्याला होल पाडायचे आहेत. तवा छान तापला, त्याच्यावर आपण थालीपीठ सोडून घेऊया. वरतून पाणी लावलं कारण थालीपीठ रुमालातून सुटतं लगेच. आता याला आपण तेल लावा, तूप लावा, बटर लावा. मी इथे तूप लावत आहे. तूप लावून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. पहिल्यांदा त्या होलमध्ये तूप सोडत आहे की जेणेकरून ते सगळीकडे होतं. तूप लावून घेतलेलं आहे सगळीकडे. एक साईड छान अशी खरपूस भाजल्यावर याला आपण सगळीकडून सोडून घेऊया. सगळ्या साईड सुटल्या, सोडून घेऊया. सगळ्या साईड सुटल्या की मग आपण याला दुसरी साईड भाजून घेऊयात. छान असं तूप लावून यामध्ये भरपूर कांदा, काकडी, कोथिंबीर घातलेले आणि नाचणीच्या पिठाचे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात लहान मुलांना, वयस्कर लोकांना सर्वांना छान आहेत. हे थंड आहेत खाण्यासाठी. दोन्ही साईडनी मी हे खरपूस भाजून घेतलेले आहे. छान असे